18 पगड जाती धर्मातील तमाम बहुजनांना एकत्र करून सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून जागृती घडविणाऱ्या अशाच प्रबोधन कार्यक्रमांची आज समाजाला नितांत गरज आहे, असे प्रतिपादन उमरखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्रीताई जैन यांनी केले. त्या प्रियदर्शी सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट तथा जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक गीत गायन व गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमात राजे संभाजी नगर बोरबन उमरखेड येथे बोलत होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवनियुक्त विक्रीकर आयुक्त ज्ञानेश्वर डोईफोडे यांनी उपस्थित युवकांना महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करून विविध क्षेत्रात यश संपादित करून आचरण केले पाहिजे असे विचार व्यक्त केले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सरोजताई देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रवीण सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग आठवले, सुभाष वाठोरे, नगरसेवक शिकारे, प्रकाश हापसे, देवानंद पाटील मोरे, प्रफुल्ल दिवेकर, आकाश लोणकर, सुनीताताई वाळके, हरिभाऊ जाधव, मुनव्वर पठाण, प्रमोद वाळुक्कर, हरिभाऊ जाधव, राम कांबळे, बंडू भुते आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, ज्यामध्ये अक्षय कांबळे, विद्यारत्न खंदारे, डॉक्टर नीतू मुनेश्वर, भूषण पठाडे, अवंती लोकरे, प्रसेनजित पाटील, अंजली पवार, सौरभ पाईकराव, सूरज बहादुरे, यश फटाले, आदित्य वाळुक्कर, तेजस पाटील, रोहन खर्चे आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवरंजन म्युझिकल ग्रुपचे गायक शिवशंकर वैद्य आणि संच यांनी प्रबोधनात्मक गीत गायनाचे सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकली. प्रस्तावना निखिल थोरात, संचलन प्रशिक नंदुरकर तर आभार आम्रपाली प्रदीप लोकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे प्रियदर्शी सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट, जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळ, भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 18 पगड जाती धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन केलेल्या या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष विद्वान केवटे, कोषाध्यक्ष संभाजी पाईकराव यांसह मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.